इंडियाज गॉट लेटेंडमध्ये रणवीर अलाहाबाद याने तो जोक मारल्यामुळे एवढा त्याला आउटरेज मिळाला का? नाही. इट वॉज बिकॉज त्याने स्वतःची एक गुड गाय नाईस गायवाली पर्सनॅलिटी नेहमी दाखवले आणि जेव्हा त्यांनी दुसरी साईड मारायचं ट्राय केलं तेव्हा लोकांना ते पचलं नाही. सिमिलरली मला माझी इमेज अशी गुड गाय नाईस गायवाली प्रिटेन्शियस नाही बनवायची. सी आय हॅव बीन क्रिएटिंग कॉन्टेंट फॉर द लास्ट 4 इयर्स याच फील्डमध्ये आणि एक गोष्टीसोबत मी नेहमी स्ट्रगल केले जे की आहे माझं ऑथेंटिक ट्रू सेल्फ दाखवणं. नाव दॅट डज नॉट मीन की मी उद्या शिव्या देणार आहे, नॉनव्हेज जोक्स मारणार आहे. त्या गोष्टी मी करतो बट 2-3 लोकांसमोर. बट दॅट पर्सनॅलिटी, जोकिंग अराउंड, बिंग ह्युमरस, नॉट बिंग सिरियस अँड गुड ऑल द टाईम, ती पर्सनॅलिटीसुद्धा मला आणायची आहे बिकॉज दॅट इज मी बिंग ट्रू टू माय सेल्फ. अपार्ट फ्रॉम 2 to 3 फ्रेंड्स अँड माय वाईफ, नो बडी एल्स नोज अबाउट दिस. बट इट्स टाईम की यू मीट द रिअल यश म्हात्रे. सो त्यामुळे तुम्ही या यश म्हात्रेसुद्धा भेटणार आहात आत्तापासून. हे 67 kgला पोचण्यापेक्षा जास्त डिफिकल्ट असणार आहे कारण मी स्वतःला नेहमी एक इंट्रोवर्ट समजलेला आहे लहानपणीपासून, एस्पेशली बिकॉज ऑफ द वेट अँड ऑल. पण इट्स टाइम टू चेंज नाव. बाकी रिगार्डिंग द प्रोग्रेस अपडेट 69.1 चालू आहे. डाएट वगैरे सगळं ऑन स्टेप्स आहे, सगळं ऑन पॉईंट. गणपतीची तयारीसुद्धा चालू आहे. बट उद्या इज द चेक इन डे. सो उद्या तुम्ही माझा प्रोग्रेस बघाल. बाकी तुम्हाला काय वाटतं माझ्या या स्प्लिट पर्सनॅलिटीबद्दल ते मला कमेंट्समध्ये सांगा.